पुढच्या बातमीकडे वळूयात। मुंबईमध्ये कोळसा भट्टीवरील तंदूर रोटी ही आता बंद होणार आहे। कोळसा भट्टीच्या ऐवजी इलेक्ट्रिक उपकरण वापरण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश आहेत। सीएनजीवरील भट्टी वापरण्याचेही पालिका आयुक्तांचे आदेश आहेत। पण हॉटेलमध्ये जातो, जेवण करतो, त्यावेळी भाजी कोणतीही असो, मात्र त्यासोबत एक पदार्थ हा नेहमी असतो, तो म्हणजे तंदूरी रोटी। आपण सध्या आहोत क्रॉफर्ड मार्केट परिसरामध्ये आणि या हॉटेलमध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी तंदूर रोटीचा बिझनेस सध्या सुरू आहे। हे क्रॉफर्ड मार्केट परिसरातील एक अतिशय स्वस्त दरातील हॉटेल आहे। मात्र आता हे जे आपण तंदूरी रोटी बघू शकतो, या तंदूर रोटीवरती कुठेतरी आता गदा आतलेली आपल्याला पाहायला मिळते। कोळशाच्या भट्टीच्या माध्यमातून जी तंदूर रोटी बनते, त्या तंदूर रोटीवरती आता महापालिकेने बंदी आणलेली आहे। जे कोळशाच्या भट्टी आहेत, या भट्टींवरती महापालिकेने बंदी आणलेली आहे। जुलैपर्यंत हे सर्व बंद करा आणि जे LPG असतील, तसंच CNG असेल, तसंच इलेक्ट्रिक असेल, या माध्यमातून या भट्ट्या चालू कराव्या असं महापालिकेने निर्देश दिले असून आता जे खवय्ये आहेत त्यांना कोळशाच्या भट्टीवरून जे तंदूर रोटी बनते ती आता खायला मिळणार नाहीये। कॅमेरा पर्सन नागनाथसह मी ऋतिक गणकवार, TVNN मराठी, मुंबई।